आणि हे आमचे फर्जंद युवराज संभाजीराजे. राजांनी युवराजांच्या खांद्यावर हाताची बोटे ठेवीत दिवाकर गोसाव्यांना त्यांचा परिचय दिला. रघुकृपा. दिवाकर पुटपुटले. संभाजीराजांनी उठून त्यांना नमस्कार दिला. बोला दिवाकर पंत, काय धरून येणं झालं? राजांनी गोसाव्यांच्या कपाळीचे भस्मपट्टे निरखले. गुरुदेवांचा मुक्काम कोडोली परस गावात आहे. आपल्या भेटीची ते इच्छा करतात. आपल्यासाठी त्यांनी पत्र दिले आहे. दिवाकरांचा आवाज हनुमानाच्या मंदिरातील घाटेसारखा होता. त्यांनी खांद्याची झोळी पोटाशी घेत तिच्यातून पत्राची वळी बाहेर काढली. पुढे येत वाकून ती राजांच्या हाती दिली. हाती घेतलेली वळी मिटत्या डोळ्यांनी राजांनी आपल्या कपाळीच्या शिवगंधाला भिडवली. ती वाचण्यास तशीच बाळाजीच्या हाती द्यावी म्हणून एकदा बाळाजींच्याकडे नजर टाकली आणि त्यांना काय वाटलं कोणास ठाऊक. ती मागे हटलेल्या दिवाकरांच्याच रोखाने पुन्हा धरीत राजे म्हणाले, समर्थाचे बोल समर्थ शिष्याच्या तोंडून ऐकावे असं आम्हास वाटतं. जशी राम इच्छा म्हणत दिवाकर पुन्हा पुढे झाले. झुकून त्यांनी राजांच्या हातून पत्राची वळी आपल्या हाती घेतली. त्या पत्रात काय आहे ते खुद्द दिवाकर गोसाव्यांनाही माहीत नव्हते. 14 वर्षापूर्वी एकदा राजगडावर दुसऱ्या एका समर्थ शिष्याची भास्कर गोसाव्यांची राजांशी भेट झाली होती. त्या भेटीत राजांनी त्यांना विचारले होते की तुमचे गुरु कोण, कुठे राहतात. भास्कर गोसाव्यांनी त्यांच्या गुरूंचा महिमा त्यावेळी सांगितला होता. पण त्या उपर राजकारणाच्या घाईगर्दीत राजांना समर्थांचा परामर्श घेणे जमले नव्हते. आज समर्थांनी आपणहून त्यांना पत्र धाडले होते. निर्हेतुक. राजांचे चढत्या शिगेचे पराक्रम ऐकून जे वाटले ते रसाळ राम बोलीत समर्थांनी पत्रात उतरवले होते. जय जय रघुवीर समर्थ. पत्र वाचण्यापूर्वी दिवाकरांनी नामस्मरण केले. तासावर ठणठणीत टोल उठावेत तसे दिवाकर गोसाव्यांच्या तोंडून समर्थांचे सूर्यबोल सर्वांच्या कानी पडू लागले. निश्चयाचा महामेरू, बहुत जनास आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, परोपकाराची या राशी, उदंड घडती जयाशी, तयाचे गुण महत्वाशी, तुळशा कैशी, नरपती हैपती, गजपती गडपती, पुरंदराणी शक्ती, पृष्ठभागी, यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत आणि जयवंत, जाणता राजा, आचारशील, विचारशील, दानशील, धर्मशील, सर्वज्ञपणे सुशील सर्वाठाई, धीर, उदार, सुंदर, शूर, क्रियेसी तत्पर, सावधपणेसी नृपवर तुच्छ केले, तीर्थक्षेत्रे ती मोडिली, ब्राह्मण स्थाने बिघडली, सकळ पृथ्वी आंदोळली, धर्म गेला. देवधर्म गो ब्राह्मण करावयासी रक्षण, हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केली, उदंड पंडित पुराणिक, कवीश्वर याज्ञिक, वैदिक धूर्त तार्किक, सभानायक तुमचे ठाई, या भूमंडळाचे ठाई, धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हाकरिता. गावोगावा भ्रमंती करताना डोळांत देखत लोकांचे नरक हाल बघणारे दिवाकर गोसावी भरून आले. त्यांच्या डोळ्यातून झरलेली आसवे दाढीवर उतरली. वाचन खुंटले. सारे कानांचे ओठ करून ते अमृत बोल प्राशित होते. नाकाचा गड्डा चिमटीत धरून मिटल्या डोळ्यांनी राजे विचारात गेले होते. कसे दिसत असतील समर्थ, हृदयस्थ झाला नारायण, श्रीमंत योगी योग केवढा दूरचा पल्ला, खर्ची पडलेला आमचा हर मोहरा योगी झाला. आम्ही त्यांच्या योगीपणाचा भार खांद्यावर घेऊन वाहतो आहोत.
आम्ही भारवाहक. महाराष्ट्र धर्म. पृथ्वी आंदोळली. जिथं तारे संपतात तिथं जाऊन राजे पोचले होते. खोल खोल, दूर दूर. दिवाकरांच्या बोलाबोलांनी आजवर सापडत नव्हते ते सारे मनात अडखळलेले महाराज साहेब संभाजीराजांना मूर्तिमंत गवसत होते. निश्चयाचा महामेरू. महामेरू. केशव पंडितांनी रामायणाच्या पठणात सांगितलेला सर्वात उंच पर्वत. या रायगडाहून दशगुणी उंच. तेवढा निश्चय आग्र्याच्या दरबारात कभी नाही म्हणताना पेटून उठलेला, आम्ही प्रत्यक्ष पाहिलेला निश्चयाचा महामेरू. बहुत जनास आधारू. आमच्या मावळ्यास हातजोड देऊन बसल्यास उठता उठत्यास, चालता आणि चालत्यास दौडता केला पाहिजे म्हणणारा आधारू. म्हाताऱ्या हैबतबाच्या खांद्यावर हात ठेवीत, बाबा जे मनी आले ते आम्हास बोलले पाहिजे म्हणणारा आधारू. धीर, उदार, सुंदर. होय, अतिसुंदर. एका रात्री आई जगदंबा स्वप्नात आली तेव्हा जाऊ नको थांब म्हणत विस्कटल्या केसांनी, घामेजल्या थरथरत्या चेहऱ्याने, फुलल्या डोळ्यांनी आम्हाला बघताना दिसलेला तो सुंदर चेहरा. लेकरा, घात झाला म्हणत आग्र्याच्या डेऱ्यात आम्हाला मिठीत घेताना दिसलेली ती सुंदर मुद्रा. कीर्तिवंत हो, यशवंत हो, सामर्थ्यवंत, पुण्यवंत, वरदवंत, जयवंत. पाचाडच्या सदरेवरची घाट घणघणावी तसे ते रामबोल संभाजीराजांच्या मनात घुमू लागले. आचारशील, विचारशील, दानशील, धर्मशील, सुशील. सवचित्त झालेले दिवाकर पुढे आणखी काही वाचणार तोच संभाजीराजे म्हणाले, थांबावं गोसावी, तो महाराष्ट्र धर्माचा काव्य बोल आणखी एकवार ऐकवा. संभाजी राजांच्यातील कवी आणि राजपुत्र दोन्हीही तवाने झाले होते. या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही. महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हाकरिता. दिवाकर वाचू लागले. राजांचे मिटले डोळे तसेच होते. संभाजीराजांचे टवकार कान अधिक टवकार झाले. आणखी काही धर्म चालती, श्रीमंत होऊन कित्येक असती. धन्य धन्य तुमची कीर्ती विस्तारली. तुमचे देशी वास्तव्य केले, परंतु वर्तमान नाही घेतले. ऋणानुबंधे विस्मरण जाहले. पहा काय नेनू. उदंड राजकारण तटले. तेथ चित्त विभागले. प्रसंग नसता लिहिले. क्षमा केली पाहिजे. शेवटची ओवी कानी पडताच राजांनी खाडकन डोळे उघडले. क्षणभर त्यांना दिवाकराऐवजी समोर आहेत की काय असा भास झाला. संभाजीराजांचे डोळे मात्र आपोआप मिटले गेले होते. आपल्या आबासाहेबांची असंख्य गोमटी रूपे ते एकल्या शब्दाशी ताडून बघण्यात घडले होते. बागलान मारून परतलेली मोरोपंतांची फौज महाडात ठाण धरून होती. राजांनी पेशवे मोरोपंतांना रायगडी पाचारण केले. पावसाळा तोंडाशी आला की मराठी घोडी पागेत लीद टाकीत चंदी चघळतात हा साऱ्या शेजारी गनिमांचा अनुभव होता. राजांना या गाफिलीचा पुरता लाभ उठवायचा होता. मोरोपंतांची फत्तेबाज फौज खासा युवराज संभाजीराजांच्या दिमतीला जोडून घोडी जव्हार रामनगर या गुजरात सीमेवरच्या कोळी राज्यावर उतरविण्याचा चुनेगच्च मनसुबा राजांनी बांधला. संभाजीराजांची ही पहिली मोहीम. पावसाळा तोंडावर धरून भोसल्यांचे राजेपण असेच उन्हा पावसात सुलूखून निघावे लागते. सदरी दाखल झालेल्या मोरोपंतांना राजांनी बेत खुला केला. पंत, युवराजांच्या पाठीशी राहून तुमच्या फौजेनिशी जव्हार रामनगर मारून चालविणे. खासा आम्ही मोहिमेत आहोत हा भाव युवराजांशी ठेवणे. नदी नाले
आड येतील ते पार करावया नौका हत्ती, पोहणीस कसबी कोळी, भुई तिमतीस घेणे. पाऊस जोर धरतो तरी हिमतीने मोहीम चालती ठेवणे. युवराजांची ही पहिली हत्यारी चाल. फत्ते मुबारकीने कारी लावणे. युवराज संभाजीराजे आणि मोरोपंत यांना राजांनी मानवस्त्रे बहाल केली. मोहिमेचा मोहरा जोडून दिला.